तू वाक्य बोललास 365 दिवस जो शिवजयंती साजरा केला पाहिजे, एकदम सोन्यासारखं वाक्य. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. आज आपण हिंदू म्हणून नाव लावतोय कोणामुळं? आपल्या महाराजांमुळं. का लावतो? आपण कुठलीही भाषा कोणाच्या खाली कोणाच्या दबावाखाली काम नाही करत. का नाही करत? कारण आपण ताटमानाने जगतो. का? मी हिंदू आहे. हे हिंदू सांगणारा तो एकमेव राजा होता. श्री 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 छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. नमस्कार मंडळी, छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर मंडळी, आज 19 फेब्रुवारी म्हणजेच आपल्या महाराजांचा जन्मदिवस आणि तेच निमित्तानं आपले उरण गार्डनमधून म्हणजे विमला तलाव गार्डनमधून पालखी निघत असते महाराजांची. ती डायरेक्ट गडावर जाते आणि जो काय कार्य असणार आहे आजचा दिवसाचा तो तुम्हाला पूर्ण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटणार आहे. आणि सगळे माहिती आपली गडाची माहिती आहे ती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवीन. तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. चॅनलला जो कोण नवीन असेल नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय शिवराय लिहायला विसरू नका. तर चला सुरू करूया आजचा व्लॉग. पोहोचलो आपण आता विमला तलाव गार्डनमध्ये, जिथं आपले शिवाजी महाराजांची मूर्ती आहे आणि इकडची पालखी सुद्धा निघणार आहे. मस्तपैकी सजावट केलेली आहे पालखीची या साईडला पूर्ण. आणि महाराजांची मूर्ती बघताय तुम्ही समोर. आपली महाराजांची मूर्ती इथं बघू शकताय तुम्ही. आणि आता पालखी सुद्धा निघलेली आहे. थोड्याच वेळात आता पालखी मॅडी फिरणार आहे. द्रोणगिरी गडावर जाणार आहे डायरेक्ट पालखी. आणि आपली सगळी सदस्य आहेत तिथं. मंडळी, आपण आता गार्डन मध्ये आलतो आणि आपल्याला दादा आहे. दादा, तुझं नाव काय? माझं नाव पंकज कोहली. पंकज कोहली. आणि 19 फेब्रुवारी आहे म्हणजे शिवजयंती. जन्मोत्सव. आपण दरवर्षी जन्मोत्सव साजरा करतो. आम्ही आमचा मंडळ पूर्ण उरण हा दरवर्षी सण साजरा करतो ह्या विमला तलावावर, जिथं महाराजांची मूर्ती स्थापित केलेली आहे. दरवर्षी हा सण साजरा केला जातो. आता आपण पालखी सुद्धा काढलेली आहे. ती आता द्रोणगिरी गडावर जाणार आहे. आपली आमची पालखी इकडनं द्रोणागिरी गडावर जाते आणि द्रोणागिरी गडावर ठेवलेला कार्यक्रम, पूजन, पोवाडा आणि जेवण, गायगरीब जे लोक असतील किंवा कोणी असेल त्यांच्यासाठी जेवण ठेवला जातो. हजारो माणसं येतात तिथं जेवणाचा आस्वाद घेतात. धन्यवाद दादा. आणि खूप चांगला कार्य करतोय आपला मंडळ. जय शिवराय. जय शिवराय. जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आता डायरेक्ट द्रोणागिरी गडावर आपल्याला भेटणार आहे आणि ही पालखी सुद्धा आता द्रोणागिरी गडावरच जाणार आहे. तर आता निघलेले आपले विमला तलावच्या इथून पालखी थोडेच वेळेला द्रोणागिरी गडावर सुद्धा जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर आता दादा आपण ही पालखी निघलेली आहे. आता आपण गडावर जाणार आहोत. तर काय काय कार्य असणार आहे आपला तिकडं? आता पहिल्यांदा पालखी गडावर पोहोचेल, त्यानंतर आपला पोवाडा वगैरे असेल तिथं गडावर. पोवाडा वगैरे असणार आहे. दरवर्षी आपले 5 वर्ष झाली, यंदाचा हा 6वा वर्ष आहे. आणि 5 वर्ष झाले आपल्या मंडळाला हा कार्य करताना. हा 6वा वर्ष आहे. भारी मस्त कार्य करते आपला मंडळ. आणि गडावर जाईल त्याच्यानंतरच आता सगळं कार्य असणार आहे ते तिकडेच होणार आहे. गडावर पालखी आता इकडची निघलेली आहे. गडावर जेवणाचा वगैरे कार्यक्रम पण असतो. पहिला पोवाडा होईल, त्यानंतर जेवणाचा कार्यक्रम असतो. आणि दरवर्षी आपले हेच कार्यक्रम नेहमी ठरलेले असतात. हो चालेल. आता जास्त आवाज नाही येणार आपल्या मंडळीला. चालेल. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. आता इकडची पालखी आहे ती डायरेक्ट गडावर जाणार आहे आणि तिकडचंच तुम्हाला आता गडावरचं दाखवते जे काही तिथं कार्य होणार आहे. इकडची पालखी आता निघलेली आपली रस्त्या पाठी बघू शकता. थोड्याच वेळात ती गडावर सुद्धा पोहोचल. बाकी आता तिकडचंच तुम्हाला सगळं काही दाखवीन. तर चला गडावर भेटलो आता आपण
गडाजवळ म्हणजेच किल्ल्याजवळ, द्रोणागिरी आपल्या किल्ल्याजवळ. आणि थोड्याच वेळात पालखी सुद्धा येईल इथं. तोपर्यंत आपण वरती जाऊया. जशी आपण आता गडावर चढायला सुरुवात करतोय, मस्त पाण्याची आणि थंड्याची सोय केलेली आहे. आणि आपला मित्र सुद्धा आहे. जय शिवराय. कसा आहेस? मस्त आपली पाण्याची वगैरे सोय केलेली आहे इकडं. नमस्कार दादा, नाव काय? माझं नाव प्रतीक म्हणून अमृत आहे, राहणार आम्ही उरणचे. आणि आज सर्व तुम्ही आज व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही सर्वांचा परिचय घेऊ शकता. तर परिचय आपण पहिला चालू करावा. अक्षय बालासाहेब सोनवलकर. आपलं आज तुम्ही पाण्याची सोय केली, आज किती वर्ष झाली आहे पाण्याची इथं सोय असते? आपल्या दरवर्षीप्रमाणे 6 वर्ष झाले आपण हे करतोय. तर नित्यनेम दरवर्षी आम्ही शिवजयंती साजरी करतो. आणि आम्ही बोलण्यापेक्षा आपण सर्वांनी मिळून ही शिवजयंती साजरी करायला पाहिजे. आणि वर्षाचे प्रत्येक दिवस, प्रत्येक महिना, प्रत्येक आठवडा 365 दिवस आपण ही शिवजयंती साजरी करायला पाहिजे. इवन आपण प्रत्येकाला संदेश द्यायला पाहिजे का आपल्या राजांनी, आपल्या धर्मवीर महाराजांनी आपल्यासाठी काय बलिदान दिलेलं आहे. आणि आज आपण त्यांची जी जाणीव म्हणून आपण प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण आपण त्यांचा मानाचा मुद्रा घेऊन आपण ती साजरी करतो. तर आपण बघत असाल तर पर्यटक वगैरे येतात, आपले शिवप्रेमी येतात. तर त्यांची आपण पाण्याची व्यवस्था इथं केलेली आहे. प्लस आपण वरती महाराजांसाठी पोवाडे वगैरे आपण गीत गाणार आहोत, आरती करणार आहोत. जसे जसे आपल्याकडे शिवमावळे जसे येतात त्यांचे आपण स्वागत करतो. त्याच्यानंतर आपण दरवर्षी आपला विमला तळाजवळ आपला शिवाजी महाराजांचं स्मारक आहे, त्या स्मारकाजवळ आपण त्यांची आरती करून तिकडनं आपण पालखी काढतो. आणि जशी आपण पालखी आपल्या उरणमध्ये फिरते आणि जशी ती गडाजवळ येते तिथून मग आपण घरासोबत ती वरती पालखी आपण घेऊन जातो. आणि वरती पालखी गेल्यानंतर आपले सांस्कृतिक कार्यक्रम आपण साजरे करतो. त्याच्यामध्ये लहान लहान मुलं असतात, लहान मुलांपासून ते वयोवृद्धापर्यंत सर्वांची इच्छा आणि सर्वांची ऊर्जा बघून आम्हाला अभिनंदन आणि आम्हाला प्रेरणा भेटते का ते वयोवृद्ध एवढे गड चढू शकतात. तर लहान लहान मुलं पण ही बघू शकतात, तर तुम्ही ती गड चढतात, तर ती आपल्याला प्रेरणा भेटते. आणि आमच्या हातून शिवकार्य जेवढं होईल तेवढं आम्ही करायचा प्रयत्न करतो. आणि तुम्ही बघत असाल तर सर्वांचा तुम्ही परिचय घ्या. आमचे गणेश दादा आहेत. तू वाक्य बोललास 365 दिवस जो शिवजयंती साजरा केला पाहिजे, एकदम सोन्यासारखं वाक्य बोललं. नाही, साहजिकच आहे. कारण आज तुम्ही बघाल तर आज छावा पिक्चर रिलीज झाला. छावा तर आणि छावा छावा पिक्चरच्या- पिक्चरच्या माध्यमातून नक्की एकदम मंडळी आपली बघा छावा पिक्चर. जे काय आपल्या महाराजांचं आहे ना ते तुम्हाला खरंच समजेल. आणि नाही, कारण खरं त्यांनी जो बघण्यासारखं आहे. बलिदान दिलेलं आहे ना, रक्ताचं एक एक थेंब. आज आपण महाराजांचं नाव जरी घेतो ना, आपण म्हणजे कोण आहोत, तर आपलं ओळख म्हणजे काय, तर आपली ओळख म्हणजे फक्त शिवाजी महाराज. आपण एकाच्या तोडून जरी आलं ना का छत्रपती शिवाजी महाराज की बोलल्यावरती प्रत्येकाच्या तोडून जय येतो, हीच आपली ओळख आहे. धन्यवाद. मराठी धन्यवाद. माणसाची ओळख. बरोबर. तर छत्रपती शिवाजी महाराज की जय. मस्त दादा. धन्यवाद. एकदम धन्यवाद. भारी. जय शिवराय दादा. जय शिवराय. आज आपण शिवजयंती साजरी करतो, त्याचं आपल्याला उद्दिष्ट सांगशील का? उद्दिष्ट म्हणजे सांगायचं गेलं तर यादवांची जी ही झाली त्यानंतर अल्लाउद्दीन खिलजीने या आपल्या पूर्ण भारतवर्षावर आक्रमण केलं. आणि त्यानंतर जो जुलूम झाला आपल्या हिंदूंवर, या आपल्या इथल्या स्थानिक लोकांवर भरपूर ज्या प्रकारे जो हिंसा झाली, बायकांची अब्रू लुटली, स्त्रियांची अब्रू लुटली, आपलं धनदौलत लुटली, आपल्यावर कर लावले, आपलं जगणं, श्वास घेणं पण मोलाचं झालं. अशा टायमाला लोक म्हणजे बोलतात ना, अशा याच्यामध्ये गेली की लोकांना बाहेर यायला, धर्म जपणं तर लांबची गोष्ट, स्वतः जगणार कसं हे लोकांना समजलं नाही की काय करणार. तेव्हावर एक आवाज आला आणि त्या युग प्रवर्तक पुरुषाने जन्म घेतला. त्या तारखेचा दिवस म्हणजे हा भले फिरंगी तारीख असली तरी तिथीप्रमाणे, तारखेप्रमाणे आपल्या त्या राजाचा जन्मोत्सव झालाच पाहिजे. कारण आज आपण हिंदू म्हणून नाव लावतोय. कोणामुळं? आपल्या महाराजांमुळं. का लावतो? आपण कुठलीही भाषा कोणाच्या खाली, कोणाच्या दबावाखाली काम नाही करत. का नाही करत? कारण आपण ताटमानाने जगतो. का? मी हिंदू आहे. हे हिंदू सांगणारा तो एकमेव राजा होता ज्याला आता सर्व सेक्युलर बनवतात. या गडाबद्दल माहिती सांगणे झाली तर हा मिश्रदुर्ग आहे. आता मिश्रदुर्ग म्हणजे काय? काही कसं डोंगरावर असतात त्यांना गिरिदुर्ग बोलतात. गिरी म्हणजे पर्वतावर असतात त्याला गिरिदुर्ग बोलतात. हा पहिले गिरिदुर्गामध्ये जायचा. पण मिश्रदुर्ग कशाला म्हणतात? आता समुद्रात असतं त्याला जलदुर्ग बोलतात आणि भूमीवर असतं त्याला भुईकोट बोलतात. आता जलदुर्ग ज्याला समुद्रात असतात म्हणून समुद्राच्या किनाऱ्यावर असला तरी समुद्रावर असला तरी तो जलदुर्ग झाला. पण हा समुद्राचे किनारे पण आहे आणि पर्वतावर आहे म्हणून याला मिश्रदुर्ग बोलला जातो. पहिली गोष्ट म्हणजे द्रोणागिरी किल्ला म्हणजेच त्या काळी कारंजा बेट म्हणून ओळखला जायचे.
द्रोणागिरी हे नाव या पर्वताला आहे म्हणून आपण द्रोणागिरी किल्ला म्हणतो. आता पर्वताचं म्हणजे या जागेचा उल्लेख रामायणात, वाल्मिकी रामायणात, महाभारतात, वायुपुराणात या सर्व पुराणात आहे आणि त्यानुसार ही भूमी आहे जी पावन भूमी झालेली आहे. ही हिंदू धर्मात तर आहेच, प्लस याच्यात आपल्या कालखंडात याचा सातवाहनपासून ते आतापर्यंत सातवाहन शिलाहारकाल, त्यानंतर निजामशाही नंतर आपल्या छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, मानाजी आंग्रे, कान्होजी आंग्रे यांनी मंडळी पालखी आहे ते आता पोहोचलेली आहे गडावर. शिवाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव, हर हर महादेव, नमो पार्वती पते, हर 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 महादेव. जय गणपती, गजपती, अश्वपती, प्रजापती, रत्न अष्टप्रधान जागृता, अष्टवधान सीता, न्यायलंकार मंडिता, शस्त्रास्त्र शास्त्र पारंगता, राजनीती धुरंधरा, प्रौढ प्रताप पुरंदरा, क्षत्रिय कुलावतंसा, सुवर्ण सिंहासनाधीश्वरा, श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो, छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. पार्वती पते. जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की राजमाता, राष्ट्रमाता, मासाहेब जिजाऊ मासाहेबांचा भारत माता की हिंदू धर्म की जय. जय श्रीराम, जय श्रीराम. छत्रपती शिवाजी महाराज की जय. मंडळी पोहोचले आता आपण गडावर आणि पालखी पाठीच आहे, येते पालखी. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोतळा बाहेर काढला. त्या कोतळा बाहेर काढण्याच्या प्रसंगावर कड आणि घोडा, मानाचं घोडं बक्षीस दिलं आणि त्याचा गौरव केला. म्हणजे शाहीर गडावर पोहोचलेले आता आणि थोडेच वेळात पोवाडा सुरू करणार आहेत. आणि या साईडला तोप ठेवलेली आहे ती सुद्धा बघू शकता तुम्ही, आणि तोपेला काय मस्त सजवलेली आहे ती सुद्धा बघू शकता. निर्विघ्नम कुरु मे. सगळ्यांनी हात वर करा, ज्याला दोन हात आहेत त्यांनी दोन हात वर करा. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की. शाहिरीच्या नियमाप्रमाणे कुठल्याही कार्याची सुरुवात करत असताना आपण त्या श्री गणरायाला गणातून विनंती करत असतो की गणराया, आम्ही या ठिकाणी छत्रपती शिवाजी राजांचं विचार पोवाड्याच्या माध्यमातून मांडत आहोत. गणराया, तू रिद्धी सिद्धीला घेऊन तो पोवाडा ऐकायला आणि अनुभवायला ये. ऐकूयात शाहिरी गण. श्री गणेशा परंपरेशा, श्री गणेशा परंपरेशा, शिवतनया शिवदायका, करतो वंदना गौरी.
आली गोंधळाला आई गांबाबाई आज आली गोंधळाला आली गोंधळाला जरा वाजवा संबळाला आली गोंधळाला तासा वाजवा संबळाला आली गोंधळाला तासा वाजवा संबळाला आई गांबाबाई आज आली गोंधळाला आई गांबाबाई आज आली गोंधळाला आली गोंधळाला तासा वाजवा संबळाला. तर पालखी आता आपली पोहोचलेली आहे जिथं आपल्या गणपती बाप्पांचं देऊळ आहे आणि इथं भंडाराच होतं पुढं होणार आहेत आता थोड्याच वेळात. ते बघा महादेव पालखी आता ती गडावर फायनली पोहोचलेली आहे. कशाला पाहिजे डीजे जात्यावरच्या ओव्या आता जात पण गेला आणि ओव्या पण गेल्या. पारामध्ये आला वासुदेव टाळ वाज झुंझुन झोपू नका तुम्ही गाणं ऐका जरा ध्यान देऊन झोपू नका राम पारामध्ये आला वासुदेव टाळ वाज झुंझुन फाडला शिवबान अफजल खानाला शिवबान अफजल खानाला फाडला शिवबान अफजल खानाला फाडला शिवबान अफजल खानाला काढला खानाचा गोधळा बाहेर काढला शिवबान अफजल खानाला फाडला शिवबान अफजल खानाला कसा फाडला कसा तर 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 फाडला. काही जण आमच्यातले म्हणतात दादा की अफजल खानाला मारला. मच्छर मारतात राक्षसाला फाडतात. आजपासून मारला वगैरे काय म्हणायचं नाही त्याला फाडलाच म्हणायचं. 32 दाताचा बोकट टरा टरा फाडला आणि आई तुळजा भवानीला नैवेद्य दिला. तर हा अफजल खान साधा सुद्धा नाही बरं. त्याची आता पार्श्वभूमी सांगतो तुम्हाला म्हणजे तुम्हाला कळेल अफजल खान कसा होता आणि मग राजाने त्याला मारल्यावर माझ्या राजाचा पराक्रम किती मोठा होता. हा अफजल खान असा उभा बघितला तर असा पहाडासारखा, आडवा बघितला तर असा भिंतीसारखा. या अफजल खानाने काय केलं औरंगजेबाला सुद्धा पकडलं होतं. त्याचं नशीब तो त्यातनं वाचला. पण पुढे मराठ्यांच्याच हातात मरणार होता तो. त्याची कबरच महाराष्ट्रात घातली. शिवरायांचे थोरले बंधू थोरले संभाजीराजे यांना सुद्धा या अफजल खानानं कपटानं मारलं आणि आता हा आला होता शिवरायांना मारायला. भोसले कुळीचा विनाश करायला टपलेला हा अफजल खान स्वतःला खूप शक्तिशाली समजणारा. तांब्या धरला तर असा चंबूच, एखादी पहार धरली तर त्याचं चाकच गोलच करायचा, एवढी प्रचंड ताकद आहे. तोफगाडी असते ना तोफगाडी, तो येत असताना एक प्रसंग आहे इतिहासामधला, संदर्भ आहे त्याला. तो काय करतोय तोफ अडकली डबऱ्यामध्ये खड्ड्यामध्ये. आता ती काढणं शक्य होईना. या पट्ट्यानं काय करावं स्वतःच्या खाली गेलाय, स्वतःच्या खांदा दिलाय आणि ती तोफ जी आहे तिचा गाडा उचलला. एवढी ताकद आहे त्याच्याकडे. आणि याला शिवरायांनी काय केलंय फाडलाय, तरा तरा फाडलाय. बर याच्या पुढे जाऊन अजून सांगतो अफजल खान. या अफजल खानाला बायका किती
अफजल खानाला बायका किती? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 हाताची बोट संपली. याच्या बायका संपल्या नाहीत. याला बायका 64. माणसांना एक एक सांभाळताना नाकीव नाही येते. आम्हाला काय अनुभव नाही, पण याच्या बायका 64. बर यानं काय करावं? शिवरायांना पकडायला येत असताना यानं त्या 64 बायकाला विहिरीत डुबू मारलं. हे धरली मुंडीला टाकली, पाण्यात काढलीवर डायरेक्ट जमिनीवरनं ढगात. एवढा क्रूर आहे. बरं यार मी काय माझ्या मनात सांगत नाही, याला संदर्भ आहे. तिकडे विजापुराकडे खुंडबावडी आहे, त्या ठिकाणी 64 कबरी आहेत. म्हणून अगोदरच सांगतो इतिहास वाचायचा, नुसतं नाचायचं नाही, तर वाचलं सुद्धा पाहिजे, तेव्हा समजणार आहे. ज्याच्या घरात नाही पुस्तकाचं कपाट ते घर भुई सपाट. ज्याच्या घरात त्यांचं नाव किती सुंदर आहे, श्यामराव. आमची पहिली नावं सुद्धा तशीच होती हो. शिवाजी, संभाजी, जे म्हणावंच लागत होतं. सुमितदा इथं बघ. आता पण आजी आजोबांना नावच वेगळं नातवांची घेता येत आहेत का? काय काय नावात देव आहे. श्यामराव या ठिकाणी पोवाडा सादर करतात. मी सुद्धा प्रधानमंत्र्यांचा पोवाडा सादर करतो. आमची सुद्धा इच्छा त्यांच्या पद्धतीने पोवाडा सादर करायचा. अफजल खान वाटायचा. आज तुमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. 1 2 3 तिकडे आमच्या बुवा 4. मला वाटतं मागच्या वर्षी पण एकटाच होतो, या वर्षी 4 जण आहेत. पाळण्याची दोरी देशाचा उद्धार करी. ह्या जिजाऊ माऊलीनं शिवाला वाढवलं, आपल्या अंगा खांद्यावरती खेळवलं आणि सत्याचा शिवाजी राजा जन्माला घातला. शिवाजी राजानं आपल्या मावळ्याच्या जोरावरती स्वराज्य स्थापन केलं. ते मावळे कसे होते? कसे सह्याद्रीचे पुत्र मावळे. असा शिवछत्रपती हलदार जी, असा शिवछत्रपती हलदार जी, असा शिवछत्रपती हलदार जी. माझ्या राजाला पकडण्यासाठी खानानं तपखात मांडलेला पैजाचा विडा उचलला आणि गर्जना केली, लावूंगा शिवाजी को जिंदा या मुर्दा. आणि खान निघाला तो कसा म्हणाल, कसा पैजेचा विडा उचलून सैन्य घेऊन खाना धावून गंती सैन्याची बाधा हालचाल, गंती सैन्याची बाधा हालचाल. शिवाजी कन्या दिलं राजा, दिलं राजाला कप्तान दाबी मानाला. वर कट्यारी सत्यानं केलं, वर कट्यारी ओळखला, राजाने डाव ओळखला. वागण्याचा केला माराला, फाडीला त्याच्या गोळीला. बाहेर काढला म्हणून खाण्याला हात वर आला जिराज जोडीदार आला जिराजी, जोडीदाराला जिराजी. समयाला सय्यद म्हणतात त्याच्या वक्ताला चालून वार करण्याला. मंडळी या साईडला जसं आपल्याला दादाने सांगितलेलं जेवणाची व्यवस्था सुद्धा केलेली आहे. आणि जेवायला बघितल्यातलं ढाल भात, चवलीची भाजी आणि स्वीट मध्ये जिलेबी सुद्धा. आणि या साईडला सगळी जण मंडळी आहेत आपली, ती जेवणाचा आस्वाद घेतात आहेत. हाय, काय नाव काय तुझा? थँक्यू ओळख दाखवल्याबद्दल. तर या साईडला आहे ते जेवणाची सुविधा केलेली आहे.
सगळी मंडळी आपली जेवत आहेत आणि ते साईडला जेवण बनते, ते साईडला पण जाऊया आपण. ये साईडला बघू शकता जेवणाची व्यवस्था केलेली आहे. या साईडला जेवण बनलंय, दाल भात बघा किती मात्रा आहे. दादा आरामात बोलला 1001 जण आरामात जेवून जातील, इतकं जेवण आहेच. आता या साईडला पूजा वगैरे आहे ते झालेली आहे, आरती सुद्धा झालेली आहे आणि आता सगळी जण भंडारा उडवणार आहेत, तो तुम्हाला दाखवतो. खूप वेळ झालेला आहे, आम्हाला सुद्धा दुसरा अजून 2-3 कार्यक्रम आहेत आणि गड उतरून जायचं आम्हाला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हा बेल भंडारा सुद्धा कोणाच्याही नशिबात नसतो बरं. ज्यांचं भाग्य आहे त्याच लोकांच्या डोईवर हा बेल भंडारा पडतो आणि तुमचं आमचं भाग्य किती मोठं आहे बघा. आज शिवजन्मोत्सव आहे, त्यातल्या त्यात शिवछत्रपतींच्या स्वराज्यामधल्या एखाद्या किल्ल्यावर आपण शिवजन्म सादर करतोय आणि त्यातल्या त्यात हा बेल भंडारा सुद्धा आपल्या डोईवर पडलाय, म्हणजे दुधात साखर. आपण कार्यक्रमाचा शेवट करूयात. सारुण राधिला बाई ग पहाट पारिला उगवला सूर्यव सह्याद्री रांगला अनवाहतो घाटोळी दादावर थोरल्या धन्याला अनवाहतो घाटोळी दादावर थोरल्या धन्याला आणि स्वराज्याचं तोरण बांधिलं शिवबान राजानं. स्वराज्याचं तोरण बांधिलं शिवबान राजानं. 16 मराठी मातीचा सण यो आधार माझं शिवबा राजा छत्रपती झालं ग माय ग छत्रपती झालं ग माय ग ग ग प्लीज व्यासपीठावर या दुर्गमोळा प्रतिष्ठान उरण विभागाच्या वतीने खरं तर आपलेही विशेष सत्कार आम्ही आझाद इथं करत आहोत. मी आदरणीय संतोष पवार सर या प्रत्येक कार्यक्रमाचं क्षणचित्र यांच्याकडे आहे सर. प्रसिद्ध माध्यम हे ब्लॉग वाईज आमचे जे कलाकार आहेत यांचंही मी दुर्गमोळा प्रतिष्ठान उरण विभागाच्या वतीने आम्ही आझाद इथं करत आहोत.
वाटली आपली. तर मंडळी कशी वाटली आपली आजची व्हिडिओ? खूप छान. कशी वाटली दादा तुला? खूप छान. वरती आम्ही गडावर गेलो, जी पालखी निघली तिकडची, ये पालखी निघली आपली. त्याच्यानंतर आम्ही गडावर पोचलो. नंतर मग तिकडं पोवाडे वगैरे होते, जेवणाचा कार्यक्रम होता, खूप सुंदर पोवाडे गायले. तुला कसा वाटला दादा आजचा हा सोला? खूप छान वाटला. खूप भारी वाटला. हां भारी. हे बघा, तर ही व्हिडिओ इथंच एंड करूया. भेटूया असेच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय शिवराय लिहायला विसरू नका. तर चला भेटूया असेच एका धमाकेदार ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय. बाय कर. बाय.